कशा आहात तुम्ही सर्व? मी खूप उशिरा ब्लॉग सुरू करते, खूपच उशिरा ब्लॉग सुरू करते. म्हणजे आम्ही निघालो आहे मुंबईतून आणि आम्ही एक बीचला जाऊन आलो. दॅट इज कुठला बीच? आम्ही त्या बीचला जाऊन आलो, अलिबाग बीचला. तर आत्ता आम्ही आलो आहे तिकडे. आम्ही मस्त पोहलो वगैरे एन्जॉय केलं. म्हणजे मी विचार केलं की ह्या टाईमला ना मी म्हणजे ब्लॉग बनवत बसत नाही. म्हणजे ब्लॉग जेव्हा बनवतो तर माणूस त्यातच गुंतून राहतो. मग सारखा ते माईक कॅरी करा, मग त्यानंतरला ब्लूटूथ, हे सर्व कॅरी करायला लागतो गोष्ट. आणि माणूस तो मुवमेंट, माझं म्हणणं आहे की ते एन्जॉय नाही करत. तर म्हणून मी ते स्टॉप केलेलं. पण मला असं वाटतं आहे की तो बीच मी एन्जॉय केलेला आहे. पण आत्ता मी तुमच्यासोबत हा टाईम शेअर करू शकतो आणि मी आता ब्लॉग बनवू शकते आणि मी बनवणार आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे नायगाव बीचला. चला, तर हे तुम्ही बघू शकता की माझी फॅमिली चालली आहे. आणि दिस इज नायगाव बीच. काढायला हवं होतं माईक, पण मी काढलं नाही. हे आम्ही आलो आहे नायगाव बीचला. आणि वारा वगैरे किती छान सुटलेला आहे. एन्जॉय करते. आय एम फीलिंग व्हेरी गुड नाव. माहीत आहे मी तो पहिला बीचला गेले मी तिकडे वाईफ अलिबाग बीचमध्ये ना काहीच नव्हतं. आणि आम्ही सकाळी निघालो मुंबईतून अराऊंड 6ला. त्याच्यानंतरला मला माहिती नाही व्हॉईस किती रेकॉर्ड होतोय किंवा नाही होते, बट आय ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. तर आम्ही निघालो साधारण 6 वाजता आणि मग त्यानंतरला आम्ही 10:30 वगैरेला आम्ही अलिबाग बीचला पोहोचलेलो. आणि मग त्यानंतरला आम्ही तिथे 1 घंटा एन्जॉय केला. त्याच्यानंतरला आम्ही 11:30ला तिथून निघालो आणि त्याच्यानंतरला डायरेक्ट थेट इकडे आलो. मला इंडियाला खूप ट्रॅफिक भेटली, पण ठीक आहे, नाव वी आर रिच. आता वाजलेत किती 30. लेट्स सी. पण आता पाण्यात वगैरे जाणार नाही आहे कारण पाण्यात वगैरे सर्व झालं. म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या आवडलं भिजलेलो, म्हणजे खूप एन्जॉय केलं. खूप लहान मुलांसारखं पाण्यात गेलेलो, खेळलो आणि त्या पाण्यात तिकडे आम्ही त्या बीचवरती इकडे पण बसलेलो, बाईकवर पण बसलो. त्याच्यानंतरला खूप सारे रील्स तिकडे असं. तर म्हणजे सर्व झालं. म्हणजे आता फक्त इकडे किती 10-20 मिनिट्स मला तर वाटते आम्ही असणार आहे. की काळजी असतो म्हणजे काही करायचं पहिल्यांदा टीवर आलं तर सर्व झाल्याचं. आणि काहीच सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे काहीच प्लॅनडेड नव्हतं. ते सर्व काय ना ऑन द स्पॉट झालेलं. म्हणजे ऑन द स्पॉट म्हणजे की आम्हाला एवढंच नोट भेटलेलं. इट वॉज अ सरप्राईज फ्रॉम मम्मी साईड. म्हणजे मम्मीने आम्हाला हे सरप्राईज दिला. फक्त प्लॅन इतकंच होतं की गावी जायचं आहे. तर तसे रेडी झालेत. म्हणजे तुम्ही आमचे आउटफिट बघून हे करू शकता. हे लोकांनी असे बीचवर का कपडे बघा, बीचवर हे कपडे का घातलेत, कारण काय फक्त गावी जायचं म्हणतो. आणि आमचं पिकअप आणि ड्रॉप एवढं सोपं आहे ना गावचं ट्रॅव्हलिंग, की आम्ही मुंबईमध्ये म्हणजे दाराच्या इकडे गाडी येते आणि आमचं जे गावी घर आहे तिकडे दाराच्या तिकडे पलीकडे ती गाडी थांबते. एवढंच ट्रॅव्हलिंग. आणि मध्ये काय ते उतरलो ढाब्या वगैरे ना तिकडे बस. तर एवढंच ट्रॅव्हलिंग होतं आमचं. तर सर्वेने आपलं मस्त कॅज्युअल कम्फी घातलं. म्हणजे मी तरी कम्फी घातलं की बाई आपलं एवढं तासाचं ट्रॅव्हलिंग आहे तर काहीतरी कम्फी घालून जा. म्हणजे तसं मी कम्फी घातलं आणि घाललो. आणि नंतरला अचानक माहीत पडतं वेन गाडीमध्ये वगैरे बसल्यानंतर, म्हणजे अर्धा हमखास प्रवास चालू झालेला की वी आर गोइंग टू बीच, लाईक अलिबाग बीच आणि सर्व बीच. म्हणजे आधी प्लॅन केलेलं आम्ही की जाणार आहे साधारण, पण मग नंतर ते कॅन्सल केलं. बिकॉज की होली आहे, कशी माणसं असणार होलीला, मग ते कॅन्सल केलेलं. ठीक आहे की तुम्ही मुलीच आहात, कसं जाणार, काय होणार, म्हणून ते कॅन्सल केलेलं. फक्त माहिती ठीक आहे. बट अचानक जो प्लॅन्स होता ना तेच वर्क करतात टू.
अँड यू शुड गो विथ दॅट अचानक प्लॅन. आणि मी ह्या ब्लॉगचं नाव पण ठेवणार आहे अचानक प्लॅन. खूप मस्त वाटते, खूप मस्त वाटते. तर मी एवढं ब्लॉग बनवलं आणि आत्ता मला असं वाटतं की मी लिपस्टिक लावूशी पाहिजे. माझ्यासोबत माझी बहीणसुद्धा आली आहे. हाय कम, वेलकम टू माय चॅनल. कसं वाटतं ह्या बीचवर येऊन? असं वाटतं, असं मला ऑस्ट्रेलिया वाटतं. कारण मी एक फिरायला बीच गेलेली, सो मला तसं ब्लॅक सँड आहे ह्याच्यावर. पण थोडा फरक आहे की ह्यात आहे ना फॅसिलिटीज जास्त आहे आणि राफ्टिंग पण आहे. तिथे हे नव्हतं, तिथे फक्त कॅमेरा राईड होतं बस, बाकी आहे. पण दिसतं मला, पण तिथे फट्ट्या ऊन होता, इथे काहीच नाही दिसतोच. आणि अजून एक विचारायचं होतं मला की तुझं कम्पॅरेटिव्हली काय आहे विषय अलिबाग बीच आणि नायगाव बीच? हा ॲक्च्युअल बीच आहे. वाईब देतोय ना मला, पण आलेला वाईब आला नाही. तर तिकडे आमचे थोडे असे होते ना शोधायला लागत असं. आणि इकडे ना मतलब इकडचं म्हणजे वाईबच वेगळी. म्हणजे मी गाडीतून उतरून मी ब्लॉग स्टार्ट केला आणि तिकडे मी ब्लॉग सुद्धा नाही केले, काहीच नाही केलं असं. आणि इथे उतरल्या ब्लॉग एवढं स्मूथ ब्लॉग आलाय ना, मला तर वाटते खूप छान आलाय ब्लॉग, खूप सुरेख मी बोलले. तर म्हणजे जसं जो माझा ओपिनियन होता तेच माझ्या बहिणीचा पण होता. काय हे स्क्रिप्टेड आणि प्लॅन्डेड नाही आहे. तिथं तिकडे ब्लॉग करत होती, तिला ऑन द स्पॉट बोलवली आहे ब्लॉगमध्ये. तर तू सांग काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये? म्हणजे हा खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट तर ॲक्च्युली हा बीच आहे, तिथे फक्त हे होतं शोचं, त्या थोडूसा बीच होता. मे बी आम्ही पुढे गेलो असतो तर भेटला असता. पण हा लाईक स्टार्ट एवढा मोठा आहे ते कितीपर्यंत जातो. आणि इकडनं पण लाईक तुम्ही बघू शकता, दाखवलं तुम्हाला. अँड दोज हू आर जस्ट प्लॅनिंग की मी ब्लॉगिंग करू किंवा मी टाईम बघतो किंवा स्पेशल सर्व काय बघतो की मी परफेक्ट असेल तेव्हा सुरू करेल. सुरू कर, पण आहे कसं पण आहे ना, ज्या सुरू कर मी सबस्क्रायबरची ब्लॉगर नाही आहे, पण एक फिलिंग असते की म्हणजे तुला जेव्हा बेस्ट वाटतं ना की तुमची पण बोलणं कॅप्चर मोमेंट असेल तर एन्जॉय करत असेल. तो बीच हा एन्जॉय केला, प्रॉपर एन्जॉय केला. मी माझा फोन वगैरे नाही केले, म्हणजे असे शॉर्ट्स वगैरे तिकडे मी ब्लॉग करत बसले नाही. आणि मला केलंच म्हणजे तुम्ही बघत बसून नका की मी टाईम बघतो, मी कसा दिसतो ते बघतो. तर मी बघत बसले. आम्ही भिजलेलो आणि आम्ही एकदम घाणेरड्या अवतारामध्ये होतो, पण मी ब्लॉग केले. मी कॉन्फिडन्स आहे कॅमेरावर बोलायला मी आहे. तर मी डायरेक्ट सुरू केलं. तुम्ही पण बघा कसं नाही की कसं दिसतोय की मी कशी दिसते, कुठे आहे, मी कशी आहे, काही गरज नाही. जस्ट स्टार्ट ब्लॉगिंग, सर्व परफेक्ट होणार आहे, छान होणार आहे आणि तुम्ही छानच दिसता. तर मला माहीत आहे मी ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवते, काय ब्लॉग बनवते, पण मी नुसतीच बनवते बिकॉज मला माहिती आहे ते हिट होणार आहे. बस दॅट्स इट. मला खूप बरं वाटतं की मी कंटेंट सुरू केला आणि माझं फक्त केल्याचं उद्देश एवढंच आहे की तुम्ही बसू नका की मी कशी दिसते, मी काय कंटेंट देऊ किंवा काय. आजकाल सोशल मीडिया असं झालं ना, वॉट एव्हर इट इज जस्ट बोला आणि जस्ट शूट इट आउट. केलं मला खूप बरं वाटतं. मी अजून आनंदी झाली. हा माझा फेवरेट जॉब आणि फेवरेट. इथे तुम्ही बघू शकता बारीकीने किती बारीक बारीक किती सारे स्पॅरोज आहेत. आणि त्यानंतर तिकडे ना खूप क्यूट डॉग्स आहेत. एक हा आणि एक अजून एक आहे, तो एक ब्राऊन कलरमध्ये जो आता सध्या तर ब्लॉगसाठी बम दाखवतो आहे. आणि एक इकडे आहे. आणि अजून इथे काय स्पेशालिटी आहे माहिती, इकडे मच्छी आहे, सुका मच्छी हे कसं आहे फिश लवर. आता ब्लॉगिंग म्हणजे त्यांचं फिरून वगैरे झालेलं आहे. मम्मी माझी इकडे आलेली आहे आणि आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो, तुम्ही बघू शकता. इट्स अ प्रिटी गुड हॉटेल. ह्यामध्ये कलरफुल चेअर्स वगैरे, पण ह्याच्यामध्ये मेन्यू कार्डच नाही आहे. सो आय डोंट नो हाऊ, म्हणजे कसं मागवणार तर मेन्यू कार्डच तुम्ही देणार नाही तर आम्ही जे बाहेरचे म्हणजे आउटसाइडर्स मुंबईकर, त्यांना कसं माहीत पडणार की काय ऑर्डर करणार किंवा तुमच्याकडे काय व्हरायटी आहे. जस्ट थिंकिंग. अभी खाते हैं पानी पूरी. देयर इज माय मॉम and the puri as well. Medium.
पानीपुरी, बट इट वॉज ओनली दैट मीठा या दैट इमली का चटनी ना, सिर्फ वही था. अभी शिवपुरी का प्रेप हो रहा है. खाली वाली आहे. आता टेस्ट इकडची कशी असते. आता आम्ही ते बीचवर आलो आहे. आता आम्ही परत व्हॅनमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. लेट्स गो. आता आम्ही लवकरात लवकर पोचणार आहे आमच्या घरी, गावच्या घरी. मी 1-2 शॉट दाखवते सिनेमॅटिक तुम्हाला. सॉरी गाईज, मी घरी आल्याच्या नंतर त्यापुढे काही व्लॉगच नाही केला. ॲक्च्युली ते जूमध्ये विजून आलेले तर पूर्ण टॉप टू बॉटम रेतीमध्ये मागलेलं. तर मला खूप हे होत होता, इरिटेट होतं, म्हणजे इचिंग वाटत होतं की कधी मी स्वच्छ अशी अंघोळ करते आणि बस. तर मी काही नाही, फक्त टॉप टू बॉटम स्वच्छ अशी अंघोळ केली मी. त्यानंतरला मस्त आम्ही जवला भाकरी किंवा सुकटचं कालवण खाल्लं आणि भात खाल्लं. त्याची क्लिप्स आहेत माझ्याकडे, तुम्ही BTS टाकू शकते. येस 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 येस, ते मी टाकणार आहे टू शो यू ऑल गाईज. आणि मग काय नाही, मग झोपलो आम्ही. म्हणजे थोडीशी एक नॅप घेतली, पण मी घेतलीच नाही, म्हणजे मी 10 मिनिट्सच घेतली असेल. आणि आय वॉज डुईंग माय इंस्टाग्राम वर्क. मी एक रील एडिट करत होते, मी ती रील एडिट केली आणि ती मी पोस्ट केली. इट्स पॅकिंग, इट्स अ पॅकिंग अँड इट्स होली रिलेटेड रील. तर मी ती केली. डू गो अँड चेक माय इंस्टाग्राम टू माय यूट्यूब पब्लिक. सो आणि आता गावी आलं आहे, म्हणजे मी नॅप घेतली आणि आय जस्ट डिड एडिटिंग आणि मी ती पोस्ट आत्ता केली. आता वाजले साधारण 8-10 वगैरे. आणि जर गावी आलो आहे आणि होली आहे तर काय, सॉरी फॉर दॅट अँगल्स अँड वगैरे, बिकॉज आय एम अ न्यू यूट्यूबर. सो मी एक खूप छानशी अशी चहा बनवली, ब्लॅक टी. खूप म्हणजे मला आता सर्दी पण झालेली, तर थंडी पडत आलेली आहे. तर मी एक अद्रकवाली मस्त अशी ब्लॅक टी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. घाणेरडा ब्लॅक अँगल परत एकदा माहिती. पण काहीतरी चांगली गोष्टसुद्धा आहे, पुरणपोळी. हो, मी काली चहा आणि पुरणपोळी खाते, म्हणजे स्वादच घेते. तर मी काली चहा का पिते, कारण का मला सर्दी झाली म्हणून. दूध तर असलंच नाही इकडे. माझी आई गेलेली शॉपमध्ये, पण तिकडे दूध नव्हतं. सो पुढे वी कंटिन्यू विथ मी. आणि ह्या टाईमला खरं प्रॉपर ए गॉड, वेअर द एफ इज द कॅमेरा डूट. ह्या टाईमला प्रॉपर ब्लॉग. अँड सबसे बेस्ट ना, आय एम नॉट केअरिंग ओनली की हाऊ आय एम लुकिंग अँड हाऊ आय एम नॉट. आय एम जस्ट ब्लॉगिंग. या आता काय ना, आता साधारण जेवण बनवणार, जेवणाला आणि झोप. दॅट्स इट. मेन थिंग, मेन होली तुम्ही पण आणि मी पण ही उद्या बघणार आहे की कशी असणार आहे, काय असणार आहे गावची होली. तर स्टे ट्यून विथ मी. चिरलेली मिरची टाकायची, मी चिरली नाही आहे, कारण आता माझ्या एखादा फोन आहे, पण तिला अशीच 2 तुकडे करून टाकले आहे. पण मी विचार करते शेवटमध्ये टाकते, सर्वात आधी त्यात काढायचं. आणि जर कांद्याला तुम्हाला पटकन शिजवायचं असेल ना, किंवा नरमायचं असेल, तर तुम्ही त्यात सॉल्ट टाका. म्हणजे तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये सॉल्ट टाकलं ना, तर ते अजून पटकन हे होणार, गळणार. सो असे भलते ना हे ठेवलेत ना चमचे. सो हाय गाईज, आय एम बॅक अगेन. बोलायची काही गरज नाही, तुम्ही माझ्यासोबत आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. तर आता चहा वगैरे माझं पिऊन झालेलं आहे आणि आता मला कल्वीत आलेलं आहे की जेवणसुद्धा मलाच बनवायचं आहे. बिकॉज ते झोपलेत आणि ते खूप गार झोपले, जे मुंबईकडून आलेत, मुंबईकर्स. बिकॉज त्यांना गावची हवा फारच थंड लागली, गार लागलेली आहे, तर ते मस्त झोपलेत. मी आता माझ्या मम्मीला उठवली, हॅलो मम्मी. तर बोलते, हां बनव ना तू अंडीचं कालवण. म्हणजे ती ऐकते की आम्ही काय डिस्कशन चाललं आहे माझं आणि माझ्या आईचं. तर ती बोलते हां ठीक आहे बनव ना. म्हटलं मी नाही बनवणार, माझं पोट भरलेलं, मी बनवणार नाही, मला नको, आय डोंट लाईक सच अंडीचं कालवण अँड ऑल. तो शी इज लाईक
हां ठीक आहे, तू नको खाऊस पण आम्हाला बनव, पण बनव. काय म्हणायचं. ॲक्च्युली मी असं चांगलं येईल, पण आता बोलून झालेलं आहे. नको, असं नको. सो हे आहे आत्तापर्यंतचं सर्व प्रॅप. आणि इथे भात ठेवलेला आहे आणि ही गॅस पेटवली. सॉरी, मी पण एवढं मोठं फ्लॅश माझ्याकडे आहे तरी मी नाही ऑन केलं. मी काय शूट करते माझं मलाच नाही. आता तुम्ही बघू शकता ती जास्त थोडं फास्ट फास्ट गलते कंपॅरेटिव्हली. पहिला तुम्ही बघा साईडचे ब्राउनिश पण होता. थोडंसं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये. आणि मग सर्वात मोठी गंमत सांगते की ह्यांनी जे ते झोपले आहेत त्यांनी मला जेवण बनवायला सांगितलं आणि हे कार झोपले आहेत. मला काच जेवण बनवायला सांगितलं. मी तर काय फार इंटरेस्टेड आहे नाही अंड्याकडी खाण्यामध्ये. तर मी यात हळद टाकून घेतलेली आहे. आता मी टाकणार आहे मसाला, लाल मसाला टाकणार आहे. लेट्स गो. आणि मी थोडंसं भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तीन फ्रेम ते टाकणार आहे. त्याने चांगलं घेतलं ग्रेव्ही आणि तेव्हा तुमचं कारण असं लागेल की पिकलिंग टू दॅट थिंग, म्हणजे तुमचं तेल कमी लागतं. तुम्ही त्यात थोडंसं तेल ओतून घ्या, थोडंसं बस म्हणजे बस. तर चिपकणार नाही. आणि मग ते थोडं अजून पाणी टाकणार आहे आणि थोडं बसणार आहे. पण थोडं ह्याला एक उकळी येऊन देणार आहे. मग त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर जाणार आणि अंडी जाणार आणि एक उकळ घेऊन बंद. आणि किंवा तुम्हाला असं सॉल्ट म्हणजे तिखट मीठ कमी वाटतं तर ते तुम्ही वरून टाकू शकता. जसं मला वाटतं मी थोडंसं खूपच थोडंसं टाकू शकतो. ठीक आहे. आणि पाणी घेऊन येते, पाणी पण टाकून कोथिंबीर टाकलेली आहे मी. आणि आता त्यामध्ये जाणार आपली अंडी. गो आणि पेस्ट करायचं आपल्याला लिटल बिट अंडी आणि एक उकळ घ्यायची आहे मला आपल्याला शिकायचं. आणि मग तुम्हाला जर काही कमी वाटत असेल तर ते तुम्ही वरून टाकू शकता. जशी माझी सिग्नेचर स्टाईलमध्ये जेवण झालं तुम्ही थोडंसं वरून सर्व काही टाकते, जसं की हळद, मीठ, नमक. त्याच्याने मी खूप बेटर सर्व म्हणजे हाताने नाहीच टाकत. पण इकडे खूप बेकार ऑप्शन्स आहेत. कशासाठी तर चमचेसाठी. जर तेवढं एक एवढं मोठं चमचे बघा, आणि जर एवढं मोठं जर मसाला मी टाकला म्हणजे झालं तर आता ह्याला ना स्लो गॅस करून घ्यायचं आणि छान त्याच्या ह्याच्यामध्ये शिजून द्यायचं. आणि इकडे आपला भात पण झाले तुम्ही बघू शकता. त्याला मी बघते. पण हे असे प्रकारे आपला भात आणि कालवण इट्स रेडी. आणि सो ही आपली अंडा कढी रेडी झालेली आहे आणि त्या बाजूला भात. तर सहलीचा दिवस हा असा संपलेला आहे. लोक बोलतात सहलीला जायचं, सहलीला जायचं. इट्स फन, इट इज फन. पण त्याच्यासाठी तशी माणसं पण सराउंडिंग लागतात. इकडे आमचा जो गाव आहे ना आता पूर्ण शांत आहे. म्हणजे ते लोकंसुद्धा असेच आहेत ना, दे डझंट एन्जॉय मच आय गेस. मे बी माहिती येऊ द्या, पण आज खूप शांत आहे. तशी पण सर्व सणासुदीला शांतीच असते. तसंच गाव आहे ते. आता तुम्ही बोलणार अरे भाई कुठल्या एवढं तुझं गाव आहे मला सांग बरं. सांगेल मी जर तू पर्सनली कमेंटमध्ये विचारशील ते. असं पण ते आम्ही गणपतीला पण येतो ते पण असंच असतं. असं पण एम नॉट अ कंप्लेनिंग, बट मी तुम्हाला सांगते की आजचा दिवस हा संपलेला आहे. अशा प्रोडक्टिव्ह वेनी आम्ही असं केलं. मी एक हे देऊ काय क्विक रिकॅप काय काय केलं आज देते. हां चांगलीशी बसून देऊ का? हां बसून देते. थोडं केसरीचं भांगून घेऊया. अशी करू का? खूप छान दिसते. सो should I try like this? I think I should try like this. आता आपण बोलणार आहेत थोडाफार त्यासाठी. हां मला बोलायचंच होतं तुमच्याशी. इनफॅक्ट पहिली गोष्ट आता मी इंट्रो दिलाच नव्हता माझ्या यूट्यूब व्हिडिओचा, किंवा मी का करते मी कशासाठी वगैरे. तर ते मी आज देते म्हणजे इंट्रो व्हिडिओ. मे बी इथून कट करून मी ही व्हिडिओ टाकेल ॲज अ इंट्रो व्हिडिओ किंवा ह्यालाच अटॅच करेल. जसं काही कन्फर्म नाही झालं, पण जो फ्रेम आला दॅट्स सो गुड. मला एवढं तरी भेटलं ना व्लॉग करायला, रील्स करायला खूप छान होईल, खूप बेटर होईल. पण माझं जे मुंबईचं घर आहे ना तिकडे असं सुद्धा नाही आहे. अँड इट्स नॉट अ कंप्लेन ऑर समथिंग, बट इट्स अ थोडा म्हणजे काय बोलू डिमोटिवेटिंग या फिर थोडा मतलब नेगेटिव्ह पॉईंट फॉर माय सेल्फ इट इज. असं माझा विचार आहे. कारण काय ते एक बेटर फ्रेम नाही दिसत. आता हे किती सुंदर आणि बेटर फ्रेम आला आणि मला किती छान वाटतं. म्हणजे जसं आता माझा जो टाईम पिरियड चालला आहे तसंच म्हणजे मी दिसते, माझं बॅकग्राऊंड दिसतं आहे. म्हणजे आता मला वाटतं आहे फील होत आहे ते फील माझ्या फ्रेममध्ये सुद्धा दिसतं आहे की हां आता सर्व काम केलं आहे निवांत एकदम फ्रेश आहे पोरगी. ते दिसतं आहे ॲक्च्युली दिसतं आणि मला ते खूप आवडतं. आणि लेट्स कम बॅक टू इंट्रो व्हिडिओ.
इंट्रो व्हिडिओ पहिला घेऊया, ते इम्पॉर्टंट म्हणजे ते मी तुम्हाला सांगितलं नाही. आणि रही बात रिकॅपची, ते तर करूयाच. इंट्रो व्हिडिओ ही करायची आहे मला, की माझं खूप टाईमपासून अशी इच्छा होती. आणि माझं खूप म्हणजे असं लोकांचं असतं ना, की तुझी हॉबी काय आहे किंवा तुला काय करायचं काय आयुष्यात. त्याच्यामधलं माझं हे आहे, की मला व्लॉगिंग करायची आहे, मला एक इन्फ्लुएन्सर बनायचं आहे, मला गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, मला ट्रॅव्हल करायचं आणि त्याचं मला कॅप्चर करायचं आहे ना कॅमेरा आणि हॅव टू वर्क. आता हे बोलतील हे तर काय आहे, सर्वांचंच असतं किंवा आता बघतात सर्वे फेमस होतात म्हणून सर्वच करतात, तर ते तसं नाही आहे. माझा हे विचार खूप टायमापासून आहे, म्हणजे ऑलमोस्ट टिकटॉक आल्यापासून तेव्हापासून आहे. आणि जसे सर्वांची जर्नी आहे तशी मी टिकटॉकपासून तर नाही सुरू केला, बट जसं ते टिकटॉक संपलं तेव्हा मी मात्र सुरू केला. म्हणजे जेव्हा पण इच्छा म्हणजे तेव्हापासून होती. म्हणजे तुम्ही बोलत असाल आता इकडे पोहोचले, आता इकडे पोचायला पण मी सुरुवात तेव्हापासून केलेली आहे. आणि तेच म्हणजे केल्याचा मुद्दा आहे की आता सर्वजण हे करतात म्हणून नाही. माझी इच्छा आहे केव्हापासून की असं करावा किंवा मला हे आवडतंय असं करू. तर तेव्हा माझी इच्छा होती. पण मी तेव्हा पण सेम असं घर आणि हे तेच बघत राहिले. माझं ते खूप मोठं चुकी होती किंवा मी खूप 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 काय मिस केलं. म्हणजे असंच वाटतं की जर मी तेव्हा स्टार्ट केलं असतं तर आता मी पण एक सम पॉईंटपर्यंत असती. पण जी आता मी नाही आहे. अँड दॅट्स ओके, दॅट्स ऑल फाईन. बिकॉज वॉट एव्हर स्टेजवर या फिर वॉट अ परफॉर्मन्स आय एम गिविंग अँड वॉट अ रिस्पॉन्स आय एम गेटिंग अँड आय एम लव्हिंग दॅट अँड आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि मी खूप छान पुढे प्रगती ही होणारच आहे. दॅट इज द डॅम शुअर थिंग. सो नो डाऊट फॉर दॅट. आणि एक तर मला नाही आता एवढी गोड दिसते ना, तेच मला फार आवडतं आहे. आणि मला काय आश्रू टाईप येते की मला ना हेच करायचं आणि ते मी आज करतो. मला खूप बरं वाटतंय. आणि जसं वेळेला तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग पण बघितले असाल ना, तिकडे मी एक मला आठवते माझा जो फर्स्ट ब्लॉग आहे तिकडे मी दाखवलं जेव्हा मी आउटफिट चेंज करते तिकडे पण मी एक सीन दाखवलं की अरे मला हे किती आवडतोय आणि मला आय एम लिव्हिंग दॅट मोमेंट की मला हेच करायचं होतं आणि तेच करते मी. तर मला माहीत नाही व्हॉईस क्लिअर येतोय की नाही किंवा काय करणार. फ्रेम तर क्लिअर येतोय लुक वाईज, तर व्हॉईसचं बघूया. आणि आय होप शांती आहे तर ते एक प्लस पॉईंट आहे की माझा व्हॉईस क्लिअर येणार असं. तर माझं जर्नीची स्टोरी इकडे आहे की मला आणि गावी येऊन खूप काय केलं बाबा, खूप कंटेंट शूट केलं आहे. आणि गावी येण्याचं बरं ना, आलं तर सिंगल पण घेऊन खूप साऱ्या गोष्टी चाललं लिटरली. मतलब जे वन डेमध्ये पण एवढं क्रिएट केलं ना, दॅट इज फॉर सफिशियंट फॉर मी. मला जास्त गोष्टीची हवं नाही. सो कमिंग बॅक टू आवर इंट्रो व्हिडिओ थिंग. सो मला तेव्हापासून करायचं होतं पण मी केला नाही. तर घर आणि हे किंवा काय बघून की एक बेटर टाईम येईल, एक बेटर प्लेस येईल तेव्हा मी स्टार्ट करेल असं करून मग ते मी नाही केलं. पण वेन दॅट टिकटॉक एंडेड, मला पूर्णपैकी बॅन बिन झालं त्याच्यानंतर इट स्विच्ड टू इंस्टाग्राम. तेव्हा म्हणून नाही, पण तेव्हा आय गेस आय डिड माय फर्स्ट इंस्टाग्राम रील असं करून अँड इट गॉट अ प्रिटी नाइस व्यू. देन आफ्टर समटाइम्स मतलब मैं ऐसे ना सब कंटेंट बना के रखा था, बट इट वॉज ओनली ऑन माई ड्राफ्ट. आई नेवर पोस्टेड इट. एंड वंस देर इज अ स्टोरी बिहाइंड इट. वंस मी एंड माई बेस्ट फ्रेंड वॉज सिटिंग, so she told me ki अरे you make such a nice videos, why you not posting it? I'm like, oh really, it is nice. So she was saying yeah, it is too good, you should post it. म्हटलं अच्छा. then I just posted and it got really nice view. then like yeah, let's go. then I started and I got a really प्रॉपर एंगेज ऑल्सो वर देअर. मतलब म्हणजे मला खूप चांगलं एंगेज तिकडे सुद्धा भेटलं. तिकडे म्हणजे तशा तरुणी मला की 2000 अँड 200-300 सम फॉलोअर्स म्हणजे झालेले असं. मतलब अँड दॅट्स अ व्हेरी बिग अमाऊंट ऑफ फॉलोअर्स त्या पॉईंट ऑफ. आणि आता पण मी ज्यांचे काही लोकांचे रील्स बघते किंवा वर्क बघते तर त्यांचा वर्क किती छान असतो किंवा चांगला असतो, माझ्याहून बेटर असतो, जास्त हार्डवर्क केलेलं असतं. पण तरी त्यावर एवढं त्यांचे तितके फॉलोअर्स नाही आहेत किंवा त्यांचे एखाद व्हिडिओलाच तेवढं तसं भेटलं आहे असं करू नये असं. तर मग माझं बनलं. बट यूट्यूब पण मला खूप टायमापासून करायचं, म्हणजे तोपासूनच यूट्यूब पण करायचं होतं आणि मध्ये पण क्रेज होतं. म्हणजे आय एम नॉट इन टू की मी काय वर्क करू किंवा कॉर्पोरेट वर्क करू, पर्सनल करू या बिझनेस करू. बट हां, मला जास्त इंटरेस्ट आणि खुशी ह्या गोष्टीमध्ये भेटते. म्हणजे लोक म्हणतात अरे तुझी ज्यात खुशी आहे ते करते मी. आणि व्लॉगिंगसाठी पण त्याच पोरगीचा खूप हात आहे ह्या गोष्टीसाठी. व्लॉग्स पण म्हणजे तिने माझं कंटेंट बघितलेलं आणि तिने माझे शॉर्ट्स पण बघितले. तेव्हा पण एकदाच आम्ही जस्ट असेच रँडमली बघितले, बसलेलो तर तिने बघितले ते. तर ती बोलते की अरे तू किती छान म्हणते, तू यूट्यूब बनव. आणि ते मी यूट्यूबचं ना जस्ट विचारच केलेला आणि मी ते यूट्यूबचं एक ड्राफ्टमध्ये
एक प्रॉपर व्लॉगचं मी प्रॅक्टिस करायची तेव्हा. व्लॉगची प्रॅक्टिस करायची, अँगल्स अँड एव्हरीथिंग. आणि त्यात एक माझा ऑफिसचा मित्र आहे, त्याने एक मस्त फीचर करून दिला मला फोनचं, की तू ह्या अँगलमध्येच बसलं पाहिजे तुझं मेन कॅरेक्टर म्हणजे मी, आणि मग तसं व्लॉगिंग तुझी स्टार्ट झाली. आणि ते मला खूप हेल्पफुल आहे. थँक्यू टू हिम फॉर दिस थिंग. अँड रिअली थँक्यू. आय नो ही वॉच दिस अँड थँक्यू फॉर बोथ ऑफ देम. असे 2-3 मित्र-मैत्रिणींनी मला खूप मदत केली आहे टू कम ऑन दिस पेज ऑल्सो, ऑफ दिस प्लॅटफॉर्म ऑल्सो, अँड आय एम रिअली थँकफुल ऑफ देम. आणि खरं म्हटलं ना, एका माणसाच्या आयुष्यात ही माणसं हवीच. बिकॉज ही नसतील ना तर ते नाही वर्क होणार रे. एकट्या माणूसाला ते कॉन्फिडन्स एका माणसाला ना असं नाही येत की काय कसं वगैरे असं. तर ॲक्च्युली माझ्या फोनचं आहे ना स्टोरेज फुल होतं आहे, तर ते क्लिप कट होते मध्ये तर. बट नो डाऊट आपण काय पण असं 1 पॉईंट पण नाही द्यायचं की मला हे चान्स मिस नाही करायचं. जे एक छानसं असं फ्रेम आलेलं ना, मला ते बिलकुल ॲट एनी कॉस्टला मला ते मिस नाही करायचं. आणि वाईफसाठी तिथं प्लांट पण आहे, ते पण कुठलं तर हे वालं मनी प्लांट विच इज गोट टू कम. मनी पैसा. तर तिने असं एक दिवशी रँडमली बघितलं माझं ते शॉर्ट म्हणून म्हणलं आई शपथ मी तुला आज हेच विचारणार होती की बघ हा माझा कंटेंट आहे, कसा वाटतोय तुला. ती बोलते अरे छान आहे ना, टाक ना. म्हटलं बघ मी असं प्रॅक्टिस बनवली. तिला ते पण खूप आवडलं. आणि बाय लक मीने त्याच्या आधीच मीने ना एक प्रॉपर एक फर्स्ट व्लॉग माझा मी बनवलेला, तो तिला दाखवला. तो पण तिने बघला, ती हसलेली लिटरली बघत होती. शी वॉज लाफिंग अँड एन्जॉईंग दॅट. आणि ती बोलत होती अरे किती सही व्लॉग आहे यार, मस्त व्लॉग आहे, टाक ना बाई, कशाचा विचार करते असं तसं बोलली ती. मी म्हटलं हो. मग मी पण तो ब्लॉग आहे नाही यूट्यूबवर, कारण काय मी माझ्या एडिटरला दाखवला तो की हे एडिट वगैरे करून दे. तो मग त्याने त्यात थोडे लुक्स काढले XYZ की ह्यात हे असं आहे ते तसं. तर मग तो ब्लॉग आम्ही नाही पोस्ट केला. आणि माझ्या एडिटरने बोललं तू परत एकदा शूट कर, परत ते सर्व शूट कर. काय ते सिक्वेन्स वगैरे बरोबर नव्हते आणि काही नव्हतं गोष्ट. दॅट्स फाईन बिकॉज ते माझा फर्स्ट ब्लॉग होता आणि मला नाही आयडिया आहे. आणि हे जे कोण क्लासेस नाही देत माहिती आहे, टिप्स अँड ट्रिक्स खूप आहे. बट नॅचरल कोणचा पण फर्स्ट टाईम कॅमेरा समोर या फ्री कॅमेरा अँगल खूप गोष्टी मॅटर्स करतात. आणि ते पटकन येणार नाही जोपर्यंत ते तुम्ही करणार नाही, ट्राय करणार नाही किंवा त्या गोष्टीमध्ये हात घालणार नाही असं. तर मला हे ब्लॉग हिंदीमध्ये करायचं होतं, मी मराठीत करायचं, पण इट्स ओके, जाऊ दे, काही हरकत नाही. तर मग तसं झालं. मग त्यानंतरला आहे ना तिने आणि माझी हिंदी ऑडियन्स डोंट बी नाराज, प्लीज जस्ट स्टे ट्यून्ड. आणि आज मी इंग्लिशच बोलले जेवढं मला माहिती आहे. मग मग तिकडून मग स्टार्ट झालं. म्हटलं ती जर एन्जॉय करू शकते तर का नाही. आणि त्यात एक माझ्या मामीचं, हे मी एक थँक्यू माझ्या मामीला सुद्धा म्हणेन. तिने मला एक प्रोत्साहन दिलेला. तिने माझे रील्स बघितलेली आणि मी स्टेटसला ठेवले, ते तिने बघितले. तर तिने बोललं की वाय नॉट यू डू व्लॉगिंग ऑल्सो. म्हटलं हो थँक्यू. म्हणजे तू चांगलं करशील, तू कर ना, वाय यू आर नॉट डुईंग इट, कर ना, तू चांगलं करशील. म्हटलं क्यू नाही, करते असं करून. आणि क्यू नाही करते नसो, म्हणजे माझं तर हे चालूच होतं बिहाइंड हे, ते तिला नव्हतं माहिती. पण मी त्याचं प्लॅनिंग वर्क करतच होती. तर ती पण बोलली, तर ती म्हणते तू चांगलं करशील. अजून एक प्लस पॉईंट प्रोत्साहन आलं की वाय नॉट, करूया असं. मग 1 ब्लॉग टाकलं, 2 ब्लॉग टाकले असं. आणि बाय लक काय होतं माहिती आहे की जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली गेस नोव्हेंबरमध्ये, तर मला खूप सारे कंटेंट पण भेटले. एक मला आठवते सुरुवातीला मी माझं शॉपिंगवाला कंटेंट केलेलं, तो आहे यूट्यूबवर. दुसरं मी माझ्या एका मोठ्या बहिणीचा बड्डे होता, तर तिथे सिद्धिविनायकला आम्ही गेलो, तो एक ब्लॉग शूट केलेला. आय गेस तो अजून यूट्यूबवर नाही आहे. तर असे कंटेंट भेटत गेले. त्याच्यानंतरला आफ्टर दॅट लगेचच माझ्या बहिणीचा बड्डे 29 येतो. आफ्टर त्याच्यानंतरला मला माझा बड्डे ब्लॉग भेटला. बर्थडेचे शॉर्ट्स भेटले, क्लिप भेटले, रील्स भेटले, जे पण काय. पण ते काहीच पोस्ट नाही केले, पण शूट सर्वे केले, ते फोनमध्ये आहेत. तर मला तो एक कंटेंट भेटलं की आणि माझा बड्डे 1 तारखेला असं. तर ते एक भेटलं कंटेंट. मग त्यानंतर असं भेटत गेले. तर मग मी वर्क करत गेली. माझं यूट्यूब पेज पण मी बनवला, मग मी पोस्ट केले. खूप जणांचं रिव्ह्यू वगैरे सर्व घेतलं. आणि इफ आय एम मिसिंग समवन आउट, ज्यांनी मला प्रोत्साहन केलं त्यासाठी सॉरी, बिकॉज आता मला पर्टिक्युलर नाही आठवत आहे. बट या दिस वे द जर्नी स्टार्टेड. आणि दॅट समवन else is also there ki matlab they edit matlab for editing and everything, like my family friends they helped me to do or just to make that things work. त्यांनी पण खूप हेल्प केली. तर थँक्यू फॉर त्यांच्यासाठी पण. थँक्यू टू हेल्पिंग मी आउट अँड टू रीच युअर. मला नाही माहिती, म्हणजे माझे नाही आहेत इतके फार सबस्क्रायबर, पण तरी पण मला असं वाटतं की आय एम लिव्हिंग माय लाईफ नो, असं मला फीलिंग की कोई नाही बनाले. म्हणजे आता पण असं वाटतं की भाई माझे तर किती फॉलोअर्स आहे, मला नाही फॉलो नाही, सॉरी सबस्क्रायबर. सो
हा व्लॉग इकडेच आपण एंड करूया. चलो बाय बाय, टाटा अँड सी यू अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड लव लव. चला तो विषय इकडेच संपूया आणि